सुरू करू. पालये गावातल्या भंडारवाड्यावयल्या एका कुटुंबात ज्यांच्यानी 2 स्वातंत्र्य सैनिक म्हणून या कुटुंबातल्या गोवा मुक्त करूच्या खातीर त्यांच्यानी आपला आयुष्य दिला. त्या कुटुंबातल्या ह्या वास्तूत आज आम्ही उभे आसो. फाल्यां 18 जून गोवा क्रांती दीस म्हणून फाल्यां सगळ्याकडे आम्ही साजरो करतले. पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाचेर अभिवादन करून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची याद करतले. त्या पार्श्वभूमीचेर आणि त्या 18 जून स्वातंत्र्य क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीचेर आज आम्ही 17 जून या दिसा पालेकर कुटुंबाकडे आम्ही भेट दिली. आणि ह्या भेटीचं मुख्य कारण म्हणजे श्री स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक शंभू पालेकर आणि त्याचो झील कृष्णा पालेकर हे दोघे स्वातंत्र्य सैनिक म्हणून वावरले, बंदखणीत गेले आणि त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्यानी फाट फिरवून आमच्या गोवा मुक्त जावचो आणि आमकां ही स्वातंत्र्य मुक्तताय मेळची ह्याच्या खातीर मोठा कार्य केला. पण ह्या गोवा मुक्ती जाल्या उपरांत स्वातंत्र्य सैनिक शंभू पालेकर हेंची नोंद सरकारान केली आणि त्यांचे झील जे आसत श्री स्वर्गीय कृष्णा पालेकर हेंची नोंद किंवा त्यांना पेन्शन किंवा त्यांच्या काही योजना आसत त्यो मेळोवपा खातीर गेले 2001च्यान प्रयत्न चालू आसा. आणि 2001च्यान त्यांना पेन्शन मेळची, कृष्णा पालेकराच्या कुटुंबाक पेन्शन मेळची किंवा त्यांची जी भुरगीं आसत त्या ह्या स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातली जी यंग भुरगीं आसत त्यांना सरकारान खंय तरी नोकरी दिवची किंवा सरकारान ह्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबा प्रती एक कृतज्ञता व्यक्त करून त्यांना खंय तरी नोकरी दिवन त्यांच्या कुटुंबाचं चलन फुडें चलोवचा अशा अनुषंगान गेले अनेक महिने आणि वर्सां जाली आम्ही प्रयत्न करतोसो. हालींच एक पत्र गृह खात्यांतल्यान आमकां पावला आणि त्यांच्यानी सांगला की तुमची पेन्शनाची जी ह्या आसा विषय आसा तो सरकाराच्या विचारान आसा. त्याचबरोबर कृष्णा पालेकराचो जो स्वातंत्र्य सैनिक म्हणून नोंद आणि त्यांना त्याचो फायदो जावचो ह्याच्या खातीर पत्र व्यवहार 2001च्यान केल्लो आणि 2000 हालींच म्हणजे 2024 जानेवारी महिन्यात आमकां गृह खात्यांतल्यान पत्र पावला की त्यांची नोंद ना, त्यामुळे त्यांना आम्ही खंय कन्सिडर करूंक शकलो. पण जेन्युइन स्वातंत्र्य सैनिक म्हणून ह्या कुटुंबाकडे आम्ही पेडणे तालुक्यातले सगळे लोक बघतात आणि खरोखर त्यांच्यानी आपल्या आयुष्याची होळी केली, कुटुंब रस्त्यावर उडयला आणि गोवा मुक्त जावच्या खातीर वावरले. अशा स्वातंत्र्य सैनिकाची एकाची नोंद जाता आणि दुसऱ्याची नोंद जायना आणि त्या नोंदणी न जाल्ल्या कारणान त्यांना ते कांयच त्याचो बेनिफिट मेळना. ही खरोखर खेदजनक गोष्ट. ज्या घरात 2 स्वातंत्र्य सैनिक झाले, नोंदणी एका स्वातंत्र्य सैनिकाची झाली, त्या घरात एकाय व्यक्तीक सरकाराची नोकरी किंवा सरकारी योजनेचो किंवा सरकारान त्याका नोकरी खंयच मेळूंक ना. ही खूपच मनाक लागपासारखी गजाल आसा. हालींच सरकारान जाहीर केला की फुडल्या 6 महिन्यात स्वातंत्र्य सैनिकाच्या भुरग्यांक आम्ही नोकरी दितलो. तर मी प्रसाद शहापूरकर पेडणे तालुक्यात मांद्रे मतदारसंघातलो एक नागरिक, स्वराज्य संस्थेचो संयोजक, माझ्या बरोबर श्री नारायण रेडकर आसत जे हरमल गावातले नागरिक आसत आणि ह्या स्वातंत्र्य सैनिका प्रती ते वावरत आसत. हे आम्ही सरकाराक आव्हान करतो. विद्यमान आमदार श्री जीत आरोलकरांक आम्ही आव्हान करतो, त्यांकाय निवेदन दिला, त्यांच्या ऑफिसात निवेदन पावलं आसा. ह्या आयच्या या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीचेर, स्वातंत्र्य क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीचेर आम्ही विद्यमान आमदार आणि सरकाराक, गृह खात्याक विनंती करतो की या स्वातंत्र्य सैनिक शंभू पालेकर याच्या कुटुंबाकडे आम्ही आदरपूर्वक बघूया आणि त्या कुटुंबाक सरकारी योजनेचो आणि सरकारी नोकरेचो फायदो जावचो अशी आम्ही नागरिकांच्या वतीन तुमच्याकडे मागणी करतो. आणि ह्या कुटुंबान जा आमच्या गोवा मुक्त जावच्या खातीर जा बलिदान दिला किंवा जा
त्याग केलो संसाराचो आणि जिवनाचो, त्याचा खंय एक फळ म्हणून त्यांच्या घरात सरकारी नोकरी मेळची आणि त्यांना पेन्शन म्हणून जे काही योजना आसत त्यांचो त्यांना लाभ जावचो, ह्याच्या खातीर गृह खात्यान ह्या कुटुंबाकडे अत्यंत सिरियसली बघूचा, गंभीरतेने हो विषय हाताळचो. आणि फाल्यां क्रांती दिनाच्या निमतान आम्ही सरकाराक आव्हान करतो की मांद्रे पेडणे तालुक्यातले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबाक कोणाक व्यवस्थित माहिती ना, कोणाक पत्रव्यवहार करून कळना, अशाकडे तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने बघून त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांक तुमच्या सरकारी पातळीचेर आणि सरकारी खात्याकडसून त्यांना योग्य असं मार्गदर्शन आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाचा खंय व्यवस्थित पालन पोषण जावचा आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगूचा ह्याच्या खातीर प्रयत्न करचो असं आवाहन या माध्यम आयच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीचेर आम्ही करतो. पालयेकर कुटुंब आयज ह्यांच्या निवासस्थानी आम्ही हांगासर आयज उपस्थित आसा आणि आयज आमच्या बरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट सर प्रसाद शहापूरकर, त्याच भाशेन आयज पालयेकर कुटुंबीय आणि आमचे बाप नामदेव तुळसकर तसेच आमचे प्रकाश हांगासर उपस्थित आसात. आतांच आमचे ॲडव्होकेट सर आमचे प्रसाद शहापूरकर यांच्यानी आयज सगळी डिटेलान माहिती दिल्ली आसा की पालयेकर कुटुंबीय आयज कशा तरेन आयज स्वातंत्र्य सैनिक म्हणून तेंच्यांनी काम केलां, तेचे उपरांत तेंच्यांनी कशे तरेन हालपेश्टा सोसून त्यांच्या कुटुंबियांनी तेंच्यांनी त्याच भाशेन कशे तरेन तुरुंगान सुद्धा तेंच्यांनी कशे कशे दीस काडले, हे सगळी माहिती आमचे दोतोर प्रसाद शहापूरकर यांच्यानी दिल्ली आसा. त्याच्या वयर आयज कशा तरेन ते वंचीत आसात तांकां मार्ग दाखोवपी त्या कुटुंबाक कोण ना, आयज तांकां कशा पद्दतीन फुडें वयचें अशी तांकां खंयसरच तांकां माहिती दिली गेली ना. ताका लागून तांकां एग्जॅक्ट कळ्ळें ना की कशा पद्दतीन आपण पत्रव्यवहार जावं कशें फॉलोअप करून कशें फुडले प्रोसिजर करप हेच्या पासून ते थोडेशे फाटी पडले. तरी सुद्दां आयज सरान सगळें सांगलेलें आसा की कशा पद्दतीन आयज तेंच्या कडेन कशें आयज खंयच्या खंयच्या टायमाचेर तेंच्यांनी आयज काय काय पत्रव्यवहार केला किंवा काय तेंच्यांनी प्रोसिजर केल्लो आसा ही एकंदर माहिती प्रसाद सरान दिल्ली आसा. तेन्ना आमची एकच मागणी आसा की तांकां जी कुटुंबाक एक स्वातंत्र्य सैनीक म्हणून जी काय तांकां बेनिफीट मेळटा सरकारा कडसून ती तांकां एक नोकरी, त्याच भाशेन तांकां पेन्शन किंवा इतर जे फॅसिलिटी जे काय तांकां मेळटात सरकारा कडसून ते तांकां दिवचे आणि जो काय कुटुंबांचेर ह्या अन्याय जाला तो दूर करचो आणि तांकां सरकारान न्याय दिवचो अशी मागणी आमी सरकारा कडेन करता. आयज तेंची आमी परिस्थिती पळयता, आमकां खरोखरच वायट दिसता की जेंच्यांनी आयज आमच्या गोंया खातीर आयज आमच्या लोकां खातीर आयज जे धडपडले, जे त्रास काडले, तेंच्यांनी आपले जीवन सोंपयले, अशा लोकांक खंय तरी आयज न्याय मेळपाची, तांकां खंय तरी आदार मेळपाची गरज आसा. आणि आयज आमी फाल्यां 18 जून आणि ह्या 18 जुनाच्या आदल्या दिसा आमी एक आव्हान करता की तांकां बेगिनात बेगीन ह्या कुटुंबाक जो अन्याय जाला तो दूर करून तांकां न्याय दिवचो आणि तांकां सरकारान सगळी सेवा तांकां उपलब्ध करून दिवची.